नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण छान असे कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत 36 साईजची. तर अगदी झटपट कटोरी ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला सांगत आहे. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर उंची आहे 13.5 इंच. आपण चेस्ट घेतलेली आहे 36 इंच. गळा रुंदी आहे समोरची 2 इंच आणि शोल्डर आहे 3 इंच. तर टोटल शोल्डर आपण 5 इंच घेतलेला आहे. मुंडा 5.5 घेतलेला आहे आणि फिटिंगच्या बाजूने बघा स्क्वेअर करून मुंडाचे आकार पाऊण आणि पाऊण म्हणजे टोटल 1.5 इंचावरती दोन्ही मुंड्याचे आकार दिलेले आहे. तर आता योगपट्टीचा आकार देत आहे मी. तर हुकलूपच्या किंवा गळ्याच्या बाजूने आपण 3.5 इंचाची योगपट्टी घेतो आणि फिटिंगच्या बाजूने 8 इंच. तर जरी चेस्ट 36 असेल माप, पण कटोरी त्यांना छोटी हवी आहे, त्यामुळे मी इथे 5.5 इंचाची कटोरी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आतल्या मुंड्यापासून सुरुवात 2 इंच एक डॉट घ्यायचा आणि खाली योगपट्टीवरती गळ्याच्या बाजूने 5.5 इंच आणि गळ्याच्या बाजूने 5.5 इंच मोजायचं आहे आणि कटोरीचा गोल आकार द्यायचा आहे. आणि कटोरी ब्लाऊजची गळा रुंदी मी खालच्या बाजूने 2.25 आणि वरच्या बाजूने 2 इंच या पद्धतीने स्क्वेअर करून आपण गळ्याचा आकार दिलेला आहे कटोरीचा. बघा, दोन्ही पार्ट एकाच वेळी कट करते कटोरीचे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस 1 इंच घेतलेला आहे आणि हा मागचा भाग मी वेगळा केलेला आहे. आता आपण पुढच्या भागाची कटिंग करत आहोत. पुढचा भाग कट करताना आतला मुंडा कट करायचा आणि मागचा भाग कट करताना बाहेरचा मुंडा कट करायचा असतो. तर बघा, या पद्धतीने तुम्ही कोणत्याही कटोरी ब्लाऊजची कटिंग करू शकता. अगदी सोपी मेथड आहे कटोरी ब्लाऊजची आणि कटोरी काढण्याची पद्धत खूप सोपी आहे. झटपट कोणाच्याही लक्षात येईल आणि नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी यूजफुल टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. तर बघा, आता आपली फ्रंट आणि बॅकची कटिंग झालेली आहे. आता आपण स्लीव्ज कट करून घेऊयात. आपल्याला अजून कटोरी काढायची बाकी आहे, पण आपण अगोदर स्लीव्ज काढू आणि मग आपण कटोरीची कटिंग करू. तर बघा, स्लीव्ज काढताना आपण मागच्या भागाचा मुंडा मोजायचा आहे आणि मागच्या भागातून पाऊण इंच कट करायचं. कोणतीही स्लीव्ज काढताना हीच मेथड वापरा मित्रांनो. खूप म्हणजे अगदी तंतोतंत आपली स्लीव्ज येते. तर बघा, इथे स्लीव्ज काढत आहे मी. अडीच इंच घेतलेला आहे आपल्या कॅप हाईट आणि स्लीव छोटी आहे 7.5 इंचाची. त्यात आपण अर्धा इंच मिळवलेला आहे म्हणजे टोटल उंची 8 इंच झालेली आहे. दंडगेर प्लस 2 इंच असं घेऊन तिरकी रेघ मारून आपण स्लीवची कटिंग करत आहोत. कॅप हाईट बऱ्याच वेळा मी 3.5 इंच घेते, बरोबर बसते. पण जो मापाला ब्लाऊज दिलेला होता ना, त्या ब्लाऊजची कॅप हाईट 2.5 इंचच होती, म्हणून मी इथे 2.5 इंच घेतलेले आहे. आपण जेवढ्या मापाला दिलेल्या ब्लाऊजची कॅप हाईट आहेत ना, तेवढी घेतली तरी आपलं म्हणजे सेम ब्लाऊज तयार होतो. त्यामुळे मी, आणि जर ब्लाऊज नसेल तर मी 3.5 इंच घेत असते. तर बघा, आता इथं कटोरी आपल्याला वाढवायची आहे. तर काय झालं, हे छोटं अस्तर असल्यामुळे ना कटोरी इथं बसत नव्हती, म्हणून मी दुसऱ्या कपड्यावरती कटोरी काढून घेत आहे. हा कपडा बसतच नव्हता कटोरीला. बऱ्याच वेळा असं होतं, अस्तर शिल्लक नव्हतं दुसरं आणि मोठं अस्तर 1 मीटरचं आणि ब्लाऊज अर्जंट द्यायचा होता. त्यामुळे मी काय केलं, सगळं पार्ट काढून घेतले, फक्त कटोरी ठेवली कट करण्यासाठी. आता बघा, इथे त्याच कस्टमरचं येल्लो ब्लाऊज आहे दुसरं. त्यांचे 2 ब्लाऊज होते येल्लो. मग मी थोडंसा ह्यातून मापं ठेवून बघितले आणि कटोरी ह्या कटिंगमधून घेतलेली आहे.
आणि झालं असं की कटोरी काढली, पण तो व्हिडिओज माझ्याकडून स्किप झाला मैत्रिणींनो. तर पुढच्या 36 इंचाची आपली बरीचशी कटिंग व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता कटोरीची कटिंग. तर बघा, इथं मिररवालं ब्लाऊज आहे. तर मिरर ब्लाऊजची गळारुंदी जास्त होती, म्हणून मी या पद्धतीने कटिंग करत आहे. तुमच्याकडेही या पद्धतीचं जर ब्लाऊज आलं असेल, आत्ता जी ट्रेंडिंग साडी आलेली आहे त्यातले हे ब्लाऊज आहे. तर त्यांचं बॅक नेक आणि स्लीव्ज दिलेले आहे या ब्लाऊजला, आणि फ्रंटचा भाग हा प्लेन दिलेला आहे. तर बघा, त्या ब्लाऊजला मिरर आहे म्हणून मी काय केलं आहे, गळारुंदी एक्स्ट्रा घेतलेली आहे. तिरका ठेवलेला होता कपडा, जेणेकरून आपल्याला गळा व्यवस्थित बसवता येईल. आणि इथे स्लीवची कटिंग करतायत. कोणतंही डिझाईनचं किंवा वर्कचं ब्लाऊज असेल तर अगोदर आपण आहे ना बॅक नेक आणि स्लीवची कटिंग करायची असते, आणि मग राहिलेल्या कपड्यामध्ये आपण फ्रंट नेक काढायचं, फ्रंटचा भाग काढायचा असतो. तर इथं मी स्लीव्ज आणि बॅक नेक काढलेला आहे. आता आपण योगपट्टी, कटोरी आणि फ्रंटचा भाग कट करून घेत आहोत. माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. बघा, तुम्ही बघू शकता इथे कटोरी थोडीशी वेगळ्या कलरची होती. वेगळ्या कलरची म्हणजे येल्लोच आहे, फक्त शेड चेंज झालेला आहे. बघा, अशी झटपट आपल्या ब्लाऊजची कटिंग